जर उद्या पेट्रोल महाग झालं तर कारण काय असेल माहित आहे का? इराण इस्रायल युद्ध. होय, हे युद्ध फक्त मध्य पूर्वेत चाललेलं नाही, त्याचा परिणाम भारतावर पडू शकतो. भारताचा युद्धाशी प्रत्यक्ष जरी संबंध नसला तरी एक सांगू का, भारत पूर्णपणे या युद्धापासून वेगळा नाही. कारण भारताचं तेल, भारताची गुंतवणूक आणि हजारो भारतीय नागरिक या सगळ्याचा संबंध त्या भागाशी आहे. हे युद्ध फक्त मिसाईल आणि बॉम्ब पुरतं मुळीच नाही, हे अर्थव्यवस्थेचे युद्ध आहे. भारताचं जवळपास 90% तेल बाहेरून आयात होतं, त्यातील मोठा भाग हा मध्य पूर्वेतून येतो. त्यामुळे स्टेट हार्मुजवर तणाव वाढला की तेल महागणारच, आणि तेल महागलं की महागाई वाढणार. दुसरी गोष्ट म्हणजे भारताने इराणमध्ये चाबहार पोर्ट विकसित केला आहे. हा फक्त पोर्ट नाही, हा पाकिस्तानला बायपास करून मध्य आशियात जाण्याचा भारताचा एक मार्ग आहे. जर इराणमध्ये परिस्थिती बिघडली तर भारताची मोठी गुंतवणूक धोक्यात येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हजारो भारतीय विद्यार्थी इराणमध्ये आहेत. आज इस्रायल आणि पूर्व गल्फमध्ये लाखो भारतीय काम करतात. युद्ध चालू राहिलं तर भारताला मोठं इव्हॅक्युएशन ऑपरेशन करावं लागू शकतं. सध्या भारताची भूमिका ही बॅलन्सिंगची आहे, म्हणजेच दोन्ही बाजूंना शांततेचं आव्हान करणं. पण जर हे युद्ध लांबलं तर भारताला काही ठाम निर्णय घ्यावेच लागतील. कारण युद्ध कधीच फक्त दोन देशांमध्ये राहत नाही, ते संपूर्ण जग उद्ध्वस्त करायला बघतं. यात भारताने पूर्ण न्यूट्रल राहावं की आपल्या हितासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी? तुमचं मत नक्कीच सांगा.